हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। मनोज जरांगे यांच्या आंदोलनाची एसआयटी चौकशी होणार, सत्ताधाऱ्यांच्या आक्रमक मागणीनंतर विधानसभा अध्यक्षांचे आदेश। कुणी कुणाच्या आया बहिणी काढणार असेल तर आढेवेढे न घेता भूमिका घ्यायला हवी, मनोज जरांगेंचा बोलविता धनी कोण, चौकशीमध्ये षडयंत्र बाहेर काढणार, देवेंद्र फडणवीस आक्रमक। जरांगेंचे फडणवीसांवरील आरोप अतिशय खालच्या पातळीचे, जरांगेंची भाषा कार्यकर्त्याची नाही तर राजकीय, जाती जातीमध्ये भांडण लावण्याचं काम कुणी करू नये, मुख्यमंत्री शिंदेंचे खडे बोल। मनोज जरांगे यांनी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांची माफी मागितली, अपशब्द वापरले असतील तर दिलगिरी व्यक्त करतो, जरांगेंची प्रतिक्रिया। राजेश टोपेंच्या कारखान्यामध्ये षडयंत्र रचलं, प्रवीण दरेकरांचा गंभीर आरोप, मनोज जरांगे यांच्यावर गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्याची मागणी। माझ्यावरील सर्व आरोप धादांत खोटे, यात माझी 1% चूक असेल तर राजकारणातून संन्यास घेईन, राजेश टोपेंनी दरेकरांचे आरोप फेटाळले। जरांगेंच्या आंदोलनामध्ये दगड कुठून आले, जेसीबी ट्रॅक्टर कुठून आले याची चौकशी व्हावी, आशिष शेलार यांची मागणी। तर जरांगेंवर आरोप करणारे कुठून आले याचीही चौकशी करा, वडेट्टीवारांचा सत्ताधाऱ्यांवर निशाणा। उद्धव ठाकरे नाना पटोलेंचा मंगेश चिवटेंवर निशाणा, जरांगेंजवळ मंगेश चिवटे काय करत होते, पटोलेंचा सवाल। तर जरांगे यांची एसआयटी चौकशी चिवटपणाने करा, उद्धव ठाकरेंचं खोचक वक्तव्य। जरांगेंना तुम्ही अतिरेकी ठरवणार आहात का, ठाकरेंचा सरकारला सवाल, जरांगेंची मागणी चुकीची असल्यास त्यांना विश्वासात घेण्याचं काम सरकारचं, असंही वक्तव्य। माझी बिनधास्त एसआयटी चौकशी करा, मला गुंतवण्याचं षडयंत्र रचलं जातंय, एसआयटी चौकशीवर मनोज जरांगे यांची प्रतिक्रिया। सरकारचा मराठा समाजाला न्याय देण्याचा प्रयत्न, मात्र तरीही मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांची इज्जत काढली, फडणवीस मराठा समाजाच्या विरोधात आहेत हे दाखवण्याचा केविलवाणा प्रयत्न, मुख्यमंत्र्यांचा जरांगेंवर निशाणा। विधान परिषदेतून बाहेर येताना उद्धव ठाकरे, दरेकर आणि प्रसाद लाड यांच्यामध्ये संवाद, ठाकरेंसाठी संपूर्ण लिफ्ट खाली करू, प्रसाद लाड यांचा टोला, तर आमचा सगळा पक्षच खाली केलात, ठाकरेंच्या वक्तव्यानं एकच हशा। अजित पवारांकडून राज्याचा अंतरिम अर्थसंकल्प सादर, 4 महिन्यासाठी 6,522 कोटींची तरतूद, तर 99,288 कोटी रुपयांची राज्यकोषीय तूट। राज्याला खड्ड्यात घालण्याचं काम सत्ताधाऱ्यांकडून सुरू, अर्थसंकल्पात कुठल्याही ठोस तरतुदी नाहीत, अर्थसंकल्पावरून विजय वडेट्टीवारांची सरकारवर टीका। पुढचा पाठ मागचं सपाट असा अर्थसंकल्प, उद्धव ठाकरेंची टीका। तर महाविकास आघाडीमध्ये असताना माझ्या अर्थसंकल्पाचं कौतुक करायचे, अजितदादांचा टोला। श्रीनगर आणि श्रीराम जन्मभूमी अयोध्येमध्ये महाराष्ट्र भवन बांधण्याचा निर्णय, अर्थमंत्री अजित पवारांची घोषणा। महाविकास आघाडीच्या आजच्या बैठकीत जागावाटपावर चर्चा, जागावाटपाची माहिती दिल्यावर आम्ही भूमिका स्पष्ट करू, वंचितच्या धैर्यवर्धन कुंडकर यांचं वक्तव्य। भाजप समर्थक म्हटले जय श्रीराम, चव्हाण म्हणाले भारत माता की जय, नांदेडच्या सभेत घडलेला अनोखा प्रकार व्हायरल, तर आज ना उद्या चव्हाणांना जय श्रीराम म्हणावंच लागेल, राणेंचा खोचक टोला। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।